खुशखबर, दरवर्षी पीयूसी काढण्याची गरज संपणार. केंद्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत. केंद्र सरकार BS5 मानकांनुसार तयार झालेल्या खासगी वाहनांसाठी पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट संदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे देशातील लाखो खासगी वाहनधारकांची दरवर्षी पीयूसी काढण्याची गरज आता संपुष्टात येणार आहे. नेमका प्रस्ताव काय पाहूयात. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने तयार केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार 6 वर्षांपर्यंत जुन्या BS5 खासगी वाहनांच्या पीयूसी प्रमाणपत्राची वैधता सध्याच्या 1 वर्षावरून थेट 3 वर्षांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास दरवर्षी पीयूसी काढण्यासाठी वाहनधारकांना होणारी धावपळ आणि खर्च दोन्ही कमी होणार आहे. या मसुदा अधिसूचनेनुसार 6 वर्षांपर्यंत जुन्या BS5 खासगी वाहनांना 3 वर्षांनी एकदाच पीयूसी नूतनीकरण करावे लागणार आहे. मात्र वाहनाचे वय वाढल्यानंतर तपासणीची वारंवारता वाढणार आहे. 6 ते 10 वर्ष जुन्या BS5 वाहनांना दरवर्षी पीयूसी नूतनीकरण करावे लागणार आहे. तर 10 वर्षांपेक्षा अधिक जुनी BS5 वाहने दर 6 महिन्यांनी पीयूसी तपासणीसाठी पात्र असतील. कुठल्या वाहनांना कधी लागणार पीयूसी याशिवाय इतर उत्सर्जन मानकांनुसार असलेल्या वाहनांसाठी सध्याचे नियम कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे. BS5 मानकांनुसार असलेल्या सर्व वाहनांना दर 6 महिन्यांनी पीयूसी नूतनीकरण करावे लागेल. तर BS1, BS2 आणि BS3 मानकांनुसार असलेल्या वाहनांसाठी दर 3 महिन्यांनी पीयूसी नूतनीकरण अनिवार्य राहणार आहे. BS उत्सर्जन मानके ही वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आली आहेत. या मानांकनाद्वारे कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोकार्बन्स आणि पार्टिक्युलेट मॅटर यासारख्या हानिकारक प्रदूषकांच्या उत्सर्जनावर मर्यादा घालण्यात येतात. BS5 कमी प्रदूषण करतात. भारतात 2017 ते 2020 या काळात BS5 मानके लागू होती. तर एप्रिल 2020 पासून BS5 मानांकनाची अंमलबजावणी सुरू झाली. विशेष म्हणजे प्रदूषण नियंत्रणाला गती देण्यासाठी भारताने BS5 हा टप्पा वगळून थेट BS6 मानके लागू केली. BS6 तंत्रज्ञानावर आधारित वाहने जुन्या वाहनांच्या तुलनेत लक्षणीय कमी प्रदूषण करतात. त्यामुळे अशा वाहनांना वारंवार पीयूसी तपासणीची आवश्यकता नसल्याचे सरकारचे मत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या निर्णयांमुळे वाहनधारकांवरील प्रशासकीय भार कमी होण्याबरोबरच आधुनिक आणि कमी प्रदूषण करणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. कधी होणार अंतिम निर्णय? सध्या हा केवळ मसुदा अधिसूचना आहे. संबंधित भागधारकांकडून सूचना आणि हरकती मागवल्यानंतर अंतिम अधिसूचना जारी केली जाईल. त्यामुळे हे नियम अद्याप लागू झालेले नसून अंतिम मंजुरीनंतरच त्यांची अंमलबजावणी होणार आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर देशातील लाखो BS5 वाहनधारकांना दरवर्षी पीयूसी काढण्याच्या प्रक्रियेतनं मोठा दिलासा मिळणार आहे. तुम्हाला सरकारच्या या निर्णयाबद्दल किंवा या प्रस्तावाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.